नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. काल आपण बायोलॉजीच्या लेक्चरमध्ये डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म हा पॉईंट पाहिला होता. आज आपण डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ हा पॉईंट पाहणार आहोत. काल आपण डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्ममध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं 3 प्रकारे कशी एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट होते हा पॉईंट बघितला. एंडोस्पर्मचे प्रकार आपण त्याच्यानुसार 3 पाहिले: न्यूक्लियर टाईप, सेल्युलर टाईप आणि हिलोबियल टाईप. तो तुम्ही प्रिपेअर आत्तापर्यंत केला असेलच. आता आपण पुढच्या पॉईंटला सुरुवात करूया. डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ विथ डायग्रॅम तुम्हाला परीक्षेसाठी बोर्डला लॉंग क्वेश्चन असू शकतो, त्यामुळे त्याच्यातल्या डायग्रॅमसुद्धा आपल्याला व्यवस्थित करायच्या आहेत. द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ झायगोट इंटू ॲन एम्ब्रिओ इज कॉल्ड एम्ब्रिओजेनेसिस. म्हणजे आफ्टर फर्टिलायझेशन जो झायगोट जो तयार झालेला आहे त्या झायगोटचं एम्ब्रिओमध्ये कन्व्हर्शन होणं यालाच आपण एम्ब्रिओजेनेसिस असं म्हणतो. एम्ब्रिओ म्हणजे एम्ब्रिओ, जेनेसिस म्हणजे तयार होण्याची, फॉर्म होण्याची प्रक्रिया, असं लक्षात ठेवा. द एम्ब्रिओ इज डेव्हलप्ड ॲट मायक्रोपायलर एंड. कारण एम्ब्रिओ सॅकमध्ये एक ॲपरेटस मायक्रोपायलर एंडला असतं, एक मायक्रोपायलर एंडला असतं. त्यामुळं एम्ब्रिओ कुठल्या बाजूला डेव्हलप होतो? मायक्रोपायलर एंडला ऑफ एम्ब्रिओ सॅक. द ग्रोथ ऑफ एम्ब्रिओ ट्रिगर्स ओनली. याचा अर्थ एम्ब्रिओची ग्रोथ केव्हा सुरू होते? जेव्हा, लक्षात घ्या, आफ्टर सर्टन अमाऊंट ऑफ एंडोस्पर्म इज फॉर्म. म्हणजे तिथे एम्ब्रिओ सॅकमध्ये ठराविक अमाऊंटमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये एंडोस्पर्म तयार झाल्यानंतरच एम्ब्रिओच्या डेव्हलपमेंटला सुरुवात होते. कारण एंडोस्पर्म हा न्यूट्रिशनसाठी एम्ब्रिओच्या डेव्हलपमेंटला वापरला जातो. म्हणजे जोपर्यंत एंडोस्पर्म तयार झालेला नसतो, सुरुवात होत नाही, तोपर्यंत एम्ब्रिओच्या डेव्हलपमेंटला सुरुवात होत नाही. आफ्टर फर्टिलायझेशन द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट बिगन्स. फर्टिलायझेशन झाल्यानंतर एम्ब्रिओ तयार व्हायला सुरुवात होते. आता कसं होतं हे लक्षात घ्या. द झायगोट डिव्हाइड्स टू फॉर्म 2 सेल्ड प्रो एम्ब्रिओ. झायगोट डिव्हाइड झाल्यानंतर 2 सेल्ड प्रो एम्ब्रिओ तयार होतो. आता झायगोट म्हणजे काय आपण बघितलं. आफ्टर फर्टिलायझेशन ऑफ एग अँड 1 मेल गॅमीट इट फॉर्म्स झायगोट. त्याच्यापासून काय तयार होतं? झायगोट तयार होतो. ह्या झायगोटच्या 2 सेल्स होतात, त्यालाच आपण काय म्हटलं? प्रो एम्ब्रिओ. म्हणजे एकदा डिव्हिजन झाली की एकाच्या 2 सेल्स होतात आणि त्याला आपण म्हटलं प्रो एम्ब्रिओ. इथे लक्षात घ्या, पहिल्या डायग्रॅममध्ये ऊसपोर दाखवलंय. ऊसपोर म्हणजेच झायगोट. ऊसपोर म्हणजेच झायगोट आणि ऊसपियर म्हणजे एग. हे लक्षात घ्या नीटला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी. ऊसपियर म्हणजे एग आणि ऊसपोर म्हणजे फर्टिलाइज झालेलं एग, ज्याला आपण ऊसपोर असं म्हणतो. त्याच्यानंतर त्याची डिव्हिजन होते. बी डायग्रॅममध्ये बघा, 2 सेल्स तयार झाल्या. त्या 2 सेल तयार झाल्यानंतर एक सेल असते सस्पेन्सर सेल, दुसरी असते एम्ब्रिओनल सेल. त्याला त्यांनी नाव दिले सस्पेन्सर इनिशियल आणि एम्ब्रिओनल इनिशियल. म्हणजे पहिल्यांदा एम्ब्रिओची डिव्हायडेशन होतं, 2 सेल होतात. 2 सेल तयार झाल्यानंतर त्या एम्ब्रिओला आपण काय म्हणतो? प्रो एम्ब्रिओ. द लार्जर सेल टुवर्ड्स द मायक्रोपाईल इज कॉल्ड बेसल. बेसलची किंवा सस्पेन्सर इनिशियल सेल. अँड स्मॉलर सेल टुवर्ड्स लाजा इज कॉल्ड टर्मिनल ऑर एम्ब्रिओनल इनिशियल सेल. तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं, एम्ब्रिओची डिव्हिजन होते, 2 सेल्स तयार होतात. एका सेलला आपण सस्पेन्सर सेल म्हणणार आहोत, दुसऱ्या सेलला आपण एम्ब्रिओनल सेल म्हणणार आहोत. द सस्पेन्सर सेल डिव्हाइड. सस्पेन्सर सेल सी डायग्रॅममध्ये बघा डिव्हाइड होतीये. द सस्पेन्सर सेल डिव्हाइड्स. सस्पेन्सर सेल डिव्हाइड्स ट्रान्सव्हर्सली इन 1 प्लेन टू प्रोड्यूस फिलामेंटस सस्पेन्सर ऑफ 6 to 8 सेल. मग याचे डिव्हिजन झाल्यानंतर 6 ते 8 सेल सस्पेन्सरच्या तयार होतात. 6 ते 8 सेल सस्पेन्सरच्या तयार होतात. याच्यानंतर द फर्स्ट सेल ऑफ सस्पेन्सर टुवर्ड्स द मायक्रोपायलर एंड. द पहिली जी सेल आहे सस्पेन्सरची मायक्रोपायलर एंडच्या बाजूची बिकम्स सोलन. डायग्रॅममध्ये बघा ती मोठी झालेली आहे. अँड फंक्शन ॲज हॉस्टॅरियम. त्यालाच आपण काय म्हणतो? हॉस्टॅरियम. शेवटची जी सेल आहे ती मोठी झालेली असते. द लोअर मोस्ट सेल ऑफ सस्पेन्सर इज नोन ॲज हायपोफायसिस. आता ह्या 2 कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवायच्यात. सस्पेन्सरमध्ये जी सोलन मोठी सेल आहे त्याला हॉस्टेरियम म्हणायचं आणि लोअर मोस्ट सेल आहे त्याला हायपोफायसिस म्हणायचं. द सस्पेन्सर हेल्प्स इन पुशिंग द एम्ब्रिओ इन एंडोस्पर्म.
लक्षात घ्या, हा प्रश्न परीक्षेला आन्सर इन वन सेंटेन्सला विचारला जाऊ शकतो आणि त्यावेळेला तुम्हाला लक्षात येत नाही. इथं सस्पेन्सरचं फंक्शन, सस्पेन्सरचा इम्पॉर्टन्स, सिग्निफिकन्स विचारला जातो. इथं पॉईंट मार्क करून ठेवायचा. सस्पेन्सर हेल्प इन पुशिंग द एम्ब्रिओ इन एंडोस्पर्म. म्हणजे सस्पेन्सर काय करतो, एम्ब्रिओला, डेव्हलप होणाऱ्या एम्ब्रिओला एंडोस्पर्ममध्ये पुशिंग करतो. याचा काय उपयोग होतो, म्हणजे एंडोस्पर्मच्या जवळ एम्ब्रिओ गेल्यामुळं नरिशमेंट त्याला इन्श्युअर होते, म्हणजे खात्रीशीर त्याला नरिशमेंट मिळते. द एम्ब्रिओनल इनिशियल अंडरगो, म्हणजे आता एम्ब्रिओची सेल जी आहे ती अंडरगो 3 सक्सेसिव्ह मायटॉटिक डिव्हिजन. 3 सक्सेसिव्ह मायटॉटिक डिव्हिजन म्हणजे काय, एकाच्या 2 सेल होतात, 2च्या 4 होतात, 4च्या 8 होतात, टू फॉर्म ऑक्टॅन्ट. काय तयार होतं, ऑक्टॅन्ट. ऑक्टॅन्ट म्हणजे काय, 8 सेल्स तयार होतात. द प्लेन ऑफ डिव्हिजन आर ॲट राईट अँगल टू इच अदर. डिव्हाइड होताना प्रत्येक वेळेला त्या एकमेकाला 90 अंशाच्या कोनामध्ये डिव्हाइड होत असतात. द लोअर टायर ऑफ 4 सेल्स. आता लोअर टायर म्हणजे काय, लोअर साईडच्या 4 सेल्स आणि अप्पर साईडच्या 4 सेल्स, त्याला आपण लोअर टायर म्हटलं. 4 सेल्स ऑफ ऑक्टॅन्ट गिव राईज हायपोकोटाईल. त्याच्यापासून हायपोकोटाईल तयार होतो. अँड रॅडिकल व्हेअर ॲज 4 सेल्स ऑफ. आता त्याच्यानंतर राहिलेल्या 4 सेल्स, आता ह्या कुठल्या असणार, अप्पर टायर फॉर्म. अप्पर म्हणजे वरच्या बाजूचा, रॅडिकल लोअर साईडला असतो, प्ल्युमिल वरच्या बाजूला असतो. फॉर्म द प्ल्युमिल अँड 1 or 2 कॉटिलिडॉन. जर मोनोकॉटचा एम्ब्रिओ असेल तर 1 कॉटिलिडॉन तयार होणार. डायकॉटचा एम्ब्रिओ असेल तर 2 कॉटिलिडॉन्स तयार होणार. द हायपोफायसिस बाय फर्दर डिव्हिजन गिव्ह राईज टू पार्ट ऑफ द रॅडिकल. हायपोफायसिसपासून काय तयार होतं, रॅडिकल अँड रूट टीप. डायग्रॅममध्ये एका आपल्याला RC असं नाव दिलेलं आहे बघा. RC म्हणजे काय, रूट रूट कॅप, रूट कॅप. सबसिक्वेंटली द सेल्स इन द अप्पर टायर म्हणजे वरच्या बाजूचे ऑफ ऑक्टॅन्ट डिव्हाइड इन सेव्हरल प्लेन्स सो ॲज टू बिकम हार्ट शेप. त्यामुळं काय होतं, सेल डिव्हाइड होतात, एक मास तयार होतं आणि ते मास नंतर डिव्हाइड व्हायला लागतं. पहिल्यांदा त्याच्यामध्ये हार्ट शेप स्ट्रक्चर फॉर्म होतं. विच देन फॉर्म्स 2 कॉटिलिडॉन, विच देन फॉर्म 2 लॅटरल कॉटिलिडॉन्स. नंतर दोन्ही बाजूला, दोन्ही साईडला कॉटिलिडॉन्स तयार होतात. अँड टर्मिनल प्ल्युमिल. प्ल्युमिल म्हणजे वरती वाढणारं स्ट्रक्चर ज्याच्यापासून शूट सिस्टीम तयार होते. फर्दर एनलार्जमेंट ऑफ हायपोकोटाईल अँड कॉटिलिडॉन रिझल्ट इन ए कर्व्हेचर ऑफ एम्ब्रिओ. कर्व्हेचर म्हणजे कर्व येतो त्याला, वक्रता प्राप्त होते त्याला, ऑफ एम्ब्रिओ अँड इट ॲपियर्स हॉर्स शू शेप. आणि तो तयार होतो आणि कसा दिसतो, हॉर्स शू शेप दिसतो. द एम्ब्रिओ डेव्हलपमेंट इज सिमिलर इन बोथ डायकॉट अँड मोनोकॉट. मोनोकॉट आणि डायकॉटमध्ये एम्ब्रिओची डेव्हलपमेंट ऑक्टॅन्ट स्टेजपर्यंत सारखीच असते. द डिफरंट ॲपियर लॅटर म्हणजे नंतरच्या स्टेजमध्ये डेव्हलपमेंटमध्ये थोडासा फरक जाणवतो. काय, इन मोनोकॉट एम्ब्रिओ सिंगल कॉटिलिडॉन ऑक्युपाईज टर्मिनल पोझिशन. सिंगल कॉटिलिडॉन असल्यामुळे ते टर्मिनल पोझिशनला येतं. अँड प्ल्युमिल इज लॅटरल, प्ल्युमिल लॅटरल साईडला येतं. द सिंगल शील्ड शेप्ड कॉटिलिडॉन, एकच आहे, शील्ड सारखा आहे, शील्ड म्हणजे ढाल. कॉटिलिडॉन इज कॉल्ड स्कुटेलम. लक्षात घ्या, हा प्रश्न CET नीटसाठी. स्कुटेलम म्हणजे काय, सिंगल शीड शेप्ड कॉटिलिडॉन इज कॉल्ड ॲज स्कुटेलम. स्कुटेलम हा एक प्रकारच्या फ्रूटचा प्रकार आहे. सिंगल सीडेड सीड असते ती, फ्रूट असतं ते. द प्रोटेक्टिव्ह शीथ ऑफ द प्ल्युमिल इज कॉल्ड. प्ल्युमिलच्या वरती अजून एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतं त्याला कॉलिओप्टाईल म्हणतात. आणि रॅडिकलवरती जे कव्हरिंग असतं त्याला कॉलिओरायझा म्हणतात. आपण इथं लक्षात ठेवताना प्ल्युमिलवरचं कव्हरिंग कॉलिओप्टाईल आणि रॅडिकलवरचं कव्हरिंग कॉलिओरायझा. आर आहे रॅडिकलमध्ये, कॉलिओरायझामध्ये आर आहे. आर असं लक्षात ठेवा, म्हणजे ते लक्षात ठेवता येईल तुम्हाला आणि हे नीटसाठी आवश्यक आहे. फायनली ओव्ह्यूल इज ट्रान्सफर इन टू द सीड अँड ओव्हरी इन टू द फ्रूट. म्हणजे अशा पद्धतीनं ओव्ह्यूलचं कन्व्हर्शन सीडमध्ये होतं आणि ओव्हरीचं कन्व्हर्शन फ्रूटमध्ये होतं. तर आपण या पद्धतीनं इथे डायकॉट आणि मोनोकॉटचा एम्ब्रिओ कसा तयार झाला हे पाहिलं. त्याच्यामध्ये आपल्याला 2 डायग्रॅम्स बघायच्या आहेत. डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओमध्ये पहिल्या डायग्रॅममध्ये बघा काय काय आपल्याला डायग्रॅममध्ये दाखवलेलं आहे. 1 सेलपासून 2 सेल्ड कसा तयार झाला, मग सस्पेन्सर कसा तयार होतोय, एम्ब्रिओ कुठं आहे, नंतरचा पार्ट एंडोस्पर्म कुठं डेव्हलप होतोय. नंतरच्या डायग्रॅममध्ये आपण बघतोय
एम्ब्रिओ आहे, हॉस्टेरियम आहे, सस्पेन्सर आहे, डेव्हलप होताना आपल्याला दाखवलेलं आहे. त्याच्यानंतरच्या यब डायग्रॅममध्ये बघा एम्ब्रिओ आणि एंडोस्पर्म कसा तयार होतोय. जी डायग्रॅममध्ये तुम्हाला साधारणतः हॉर्सू शेप स्ट्रक्चर तयार झाल्यासारखं बघायला मिळते, जिथं कॉटिलिडॉन्स लॅटरलला तयार झालेले आहेत. त्या डायग्रॅममध्ये आपल्याला हायपोकोटाईल, रॅडिकल, आरसी म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं रूट कॅप आणि सस्पेन्सर आपल्या डायग्रॅममध्ये दिसतोय. एच डायग्रॅममध्ये त्याच पद्धतीनं हायपोकोटाईल, रॅडिकल, रूट कॅप, प्ल्युमिल आणि रॅडिकल दिसत आहेत. ती डायग्रॅम जरा बारकाईनं पहा. नंतरच्या दुसऱ्या डायग्रॅममध्ये आपल्याला त्याच पद्धतीनं डेव्हलपमेंट ऑफ मोनोकॉटचा एम्ब्रिओ दाखवला, इथं डायकॉटचा एम्ब्रिओ दाखवला आहे. डायकॉटच्या एम्ब्रिओमध्ये आपल्याला 2 कॉटिलिडॉन दिसतील आणि मोनोकॉटच्या एम्ब्रिओमध्ये एकच कॉटिलिडॉन डेव्हलप झालेलं दिसेल. पहिल्यांदा ऊस्पोर दाखवलं आहे, मग एम्ब्रिओनल सेल्स तयार झालेले दाखवले, सस्पेन्सर सेल तयार झालेली दाखवली. डिव्हिजन झाल्यानंतर प्ल्युमिल, कॉटिलिडॉन आणि वरच्या बाजूला सस्पेन्सर कसं तयार झालं ते दाखवलं. नंतर नेक्स्ट डायग्रॅममध्ये एफ डायग्रॅममध्ये आपल्याला प्ल्युमिल डेव्हलप झालेलं दिसतंय. आणखीन काही स्ट्रक्चर्स रॅडिकल आहे, हायपोकोटाईल आहे, कॉटिलिडॉन्स आहेत, सस्पेन्सर आहे. त्याच डायग्रॅममध्ये आपल्याला मास ऑफ सेल्स तयार झालेलं बघायला मिळते. मग जी डायग्रॅममध्ये पुन्हा नंतरची स्ट्रक्चर कशी डेव्हलप झाली आहे ती दिसत आहेत. त्याच्यात रॅडिकल आणि कॉटिलिडॉन्स दिसत आहेत. आणि शेवटच्या डायग्रॅममध्ये आपल्याला स्कुटेलम, कॉलिओप्टाईल, शूट अपेक्स, नंतर इपिब्लास्ट, रॅडिकल, रूट कॅप आणि कॉलिओरायझा बघायला मिळतं आहे. म्हणजे रॅडिकलला कव्हरिंग करणारं जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण कॉलिओरायझा म्हणतो. प्ल्युमिलला कव्हरिंग करणारं जे स्ट्रक्चर आहे त्याला कॉलिओप्टाईल म्हणतो. आणि स्कुटेलम म्हणजे आपण आत्ताच बघितलं शील्डसारखं सिंगल सीडेड जे फ्रूट असतं त्यालाच आपण काय म्हणतो, स्कुटेलम असं म्हणतो. या पद्धतीनं आपण डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ हा पॉईंट पूर्ण केलेला आहे. याच्यात जर काही कोणाला शंका असतील तर मला प्रत्यक्ष फोन करून विचारा. व्हॉट्सअपला तुम्हाला काही मेसेज द्यायचा असेल तर तो देऊन विचारा. आणि कृपया होमवर्क वेळच्या वेळेला करा. एकदा तो पेंडिंगला राहिला तर पुन्हा करणं अवघड होईल आणि पुन्हा सगळाच तुम्हाला लोड येईल. थँक्यू.